मित्रांनो, अपयश मिळालं ना, आपल्या सोबत जे काही घडलं त्याच्याविषयी आपण नेहमी आपली बाजू ही पॉझिटिव्ह ठेवतो आणि पुढच्याची बाजू ही नेहमी निगेटिव्ह ठेवतो. परीक्षेमध्ये मार्क कमी पडले, आपण अभ्यास केला नाही किंवा आपण त्यासाठी प्रिपेअर झालो नाही, हे स्वतः मान्य करत नाहीत, पण आपण त्या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट आपण त्यावेळेस म्हणत असाल, जेव्हा आपण त्या काळात असाल परीक्षेच्या, की पेपर अवघड होता. प्रश्न कुठले पडले की, प्रश्न कसे पडले की, हे तर आम्ही अभ्यास केलाच नाही. आपण या गोष्टी बोलतो. पण या ठिकाणी आपण कमी पडलो हे त्या वेळेशी मान्य करत नाही. ते अ, विषय कुठलाही असो किंवा तो भाग कोणताही असो. प्रत्येक क्षेत्रामध्ये याच गोष्टी आहेत. आता निवडणुकीमध्ये पण हे झालंय. पण आता हार जीत यमशा निवडणूक आयोग मतचोरी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता एक नवीनच वादळ उठवलं या महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी, ते म्हणजे बिनविरोध. बिनविरोध जे उमेदवार आले त्या उमेदवारांना पैसे देऊन काय काय करून त्यांना बिनविरोध निवडून आणलंय, असे आरोप या लोकांनी केलेत. आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. तर रामकृष्ण हरी, सर्वांना शुभप्रभात. सर्वांना विनंती आहे, हे खाली कमेंट करायला विसरू नका. भारत माता की जय. बघा, झालं असं, मुंबईमध्ये 67हून जास्त उमेदवार पूर्ण महाराष्ट्रामधील महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता बिनविरोध निवडून व्यक्ती काय येतो, त्याला दोन फक्त ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन्स, ज्या समोरील विरोधकांचा जो अर्ज आहे तो अर्ज चुकीचा असेल किंवा त्यात काही त्रुटी असतील तर तो उमेदवाराची उमेदवारी रद्द होते आणि त्या ठिकाणी तो पुढील एक उमेदवार हा बिनविरोध निवडून येतो. हा एक पर्याय आहे, म्हणजे ऑफिशियली कारण आहे. दुसरं आहे, स्वतःहून उमेदवारांनी दबावापोटी म्हणा किंवा हार होणार आहे याच्या पोटी म्हणा, किंवा आपल्याला एवढे मतं कमी पडतील की आपल्याला निवडणूक झाल्यानंतर आपल्याला आपलं अपमानित आपण होऊ, त्यासाठी म्हणजे कोणत्याही भावनेतून तो स्वतःहून अर्ज माघारी घेतो किंवा काढतो, विड्रॉल करतो. तो झाला एक दुसरा पर्याय. ह्या दोन प्रकारे उमेदवार हा बिनविरोध निवडून येऊ शकतो. आता दोन्हीही पर्याय आहेत आणि याच्यावरती काही लोक संशय घेतात. बघा, त्यापूर्वी तुम्ही एक लहानशी गोष्ट समजून घ्या. मुंबईमध्ये किरीट सोमय्या नावाचे जे काही खासदार सर्वांना माहिती आहेत, त्यांच्या काही गोष्टी पाठीमागे व्हायरल झाल्या, किंवा तेच किरीट सोमय्या त्यांनी आदित्य ठाकरे यांना धारेवर धरलं होतं दिशा सालियन या प्रकरणावरून. ही पूर्ण भारतामध्ये याची जास्त चर्चा झाली होती. तेच किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे यांची नेहमी हे तुत्तमय असतेच आणि अनेक प्रकारचे आरोप हे शिवसेना त्यांच्यावरती करते, उद्धव साहेबांचे. मग यावेळी झालं असं की किरीट सोमय्या यांचा मुलगा निवडणुकीला उभा आहे, नील सोमय्या. आता नील सोमय्या निवडणुकीला उभ्या असल्यामुळं त्या ठिकाणीच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त फिल्डिंग हे उद्धव ठाकरेंनी बांधायला पाहिजे होते, पण त्या ठिकाणी झालं नाही. त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी जर कंबाईन होऊन तिथं टसन दिल्या असते, त्या ठिकाणी त्याच्या मुलांचा अपयश या ठिकाणी आला असतं. पण या ठिकाणी असं न करता त्या ठिकाणी ह्या दोघाही भावांनी उमेदवार न देऊन त्या ठिकाणी एनसीपीला उमेदवारी दिली. म्हणजे या ठिकाणी मुंबईमध्ये शरद पवारांची जे राष्ट्रवादी आहे त्यांचं अस्तित्व असल्यावर नसल्यासारखं आहे. म्हणजे हे नेमकं कुठल्या प्रकारची ही टेक्नॉलॉजी आहे किंवा हे कुठल्या प्रकारची यांची समजदारी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात आक्रमक आपल्याला जो व्यक्ती बोलतो त्यांच्या मुलाच्या विरोधामध्ये आपण स्वतः न उभं राहणं किंवा आपला उमेदवार न देणं, याला सोमय्याला हे भिले का? किंवा ज्या प्रकारचे म्हणतो ना आपण, बिनविरोध न काढता आपण त्यांना विरोधच करायचं नाही, ही भूमिका ठाकरेंनी घेतली का? इथं हे दोन प्रश्न सर्वसामान्यपणे उभे असतात. हे बिनविरोध हे चुकीचे किंवा चुकीनं आलेले आहेत असं म्हणणाऱ्याने एक वेळेस प्रश्न हा ठाकरेंना विचारावा, दोघांनाही, की त्या मतदारसंघामध्ये नील सोमय्याच्या विरोधामध्ये उमेदवार का दिला नाही, कारणे काय आहेत? मग त्यावेळेस तुम्हाला विचारायचा अधिकार आहे की बिनविरोध का निघाले.
आता यावर पुढली गोष्ट आहे, आता काँग्रेस आणि वंचितची युती ही मुंबईमध्ये झालेली आहे. मुंबईमध्ये या दोघांच्या युतीमधून 21 जागा ऐन टायमाला वंचितने काँग्रेसकडे परत दिल्या आणि त्या 21 मध्ये ह्या 5 जागेवरती काँग्रेस उमेदवार दिले, पण बाकीच्या 16 जागेवरती त्यांना ज्या ठिकाणातून बंडखोरी झाली त्यांच्या हातपाया पडायची वेळ आली. का आली? आता यामध्ये हेही म्हणायला नको आहेत की प्रकाश आंबेडकरांनी हे मुद्दाम केलं, त्यांनी मदत ही भाजपला केली, त्या ठिकाणी असंही म्हणायला नको आहेत ना. मग नेमकं झालं काय कसं? अहो नेमकं एक मराठीमध्ये अजून एक चांगली म्हण आहे की अंतरून पाहून पाय पसरावं. ज्या ठिकाणी निवडणूक लढायला माणसंच नाही तर त्या ठिकाणी कुठलीही माणसं उभा करून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्या मतदारसंघामध्ये जर कर्तृत्व पाहिजे, ते कर्तृत्वाचे उमेदवार वंचितला भेटले नसल्यामुळे त्यांनी ते जागा एक चांगल्या मनानं त्यांनी जागा परत केल्या काँग्रेसला. मग हे 21 जागा परत करणं, याला मी सुद्धा त्या 21 जाग्यातून आमच्याकडे उमेदवार नाहीत हे काँग्रेस आणि वंचितनं स्पष्ट सांगितलं. मग त्या ठिकाणी विरोधाला हे दोन्हीही पक्ष त्या ठिकाणी नव्हते, याचा अर्थ काँग्रेसनं पैसे घेऊन ते केले का, किंवा वंचितनं भाजपकडनं पैसे घेऊन त्या ठिकाणी 21 जागे उमेदवार दिले नाहीत का? म्हणजे हे लॉजिकच्या गोष्टीच नाहीत. कुठल्या उमेदवारांना टशन द्यायची, निवडणूक लढवायची, ह्या त्याचा प्रश्न असतो. त्या लोकांना एक या निवडणुकातून एक गोष्ट समोर आली माध्यमाच्या पुढे की ठाकरेंनी मुंबई निवडणुकासाठी नेमकं जे ब्लूप्रिंट आहे किंवा जे काय आहे ते कधी एक्झिक्यूट केलं. त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरायचं सुरुवात झाली तेव्हापासून ते ह्या निवडणुकीच्या पाठीमागे लागले. पण त्याच्या पूर्वी 1 ते 1.5 वर्षापासून भाजप आणि शिंदे साहेब हे दोघे मिळून मुंबईसाठी महानगरपालिका लक्षामध्ये ठेवून समोर ठेवून आपली प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत आणि ते त्यासाठी अजूनही प्रयत्न करत आहेत. त्यांनी पूर्वीही तुम्ही लहानशी गोष्ट समजून घ्या, माग जे काही निवडणुका होत्या नगरपंचायतीच्या, त्या नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये यांना एवढं यश का आलं, एवढे विजय का आले, याचं एकमेव कारण आहे, कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतीच्या एक मुख्यमंत्री स्वतः, उपमुख्यमंत्री स्वतः गावोगावी वार्डात सभा लावतात. मग त्या ठिकाणाचं मतपरिवर्तन होणार नाही का? ऑब्विसली होणारच आहे ना. ज्या ठिकाणी विरोधक पोहोचू शकले नाहीत त्याच्या पलीकडे जाऊन हे लोक गल्लोगल्ली घरोघरी जाऊन पोहोचलेत, त्यांना लोक कसं नाकारतील, हा सिंपलसा फंडा या लोकांना कळत नाही. आपण लोकांपर्यंत पोहोचलोच नाही, आपण लोकांपर्यंत गेलोच नाही, लोक आपल्याला मतदान का करतील? तो विश्वास लोकांमध्ये या लोकांनी निर्माण केलेला आहे आणि तो विश्वासच आहे की आज हे स्थान एवढं आहे आणि 67 लोकांनी या ठिकाणी आपलं बिनविरोध आलेले आहे. अजून एक गोष्ट, यावरती जे लोक आरोप करतात ना, या लोकांनी आरोप करण्यापेक्षा त्यांनी कोर्टाकडे का नाही गेले, तरी जाऊन FIR का नाही केले, फक्त आरोप करायचे पैसे वाटून किंवा ब्लॅकमेलिंग करून हे करून ते करून या लोकांना बिनविरोध आणलेला आहे. तुम्ही जा ना कोर्टामध्ये जाऊन FIR करा, सबूत द्या, कारण प्रूफ असल्यानंतर आपल्या लोकशाहीमध्ये इथपर्यंत आहे की आरोप आपण कुणावरही करू शकतो. गल्लीमध्ये बसलेला शेमड हा आरोप देशाच्या पंतप्रधानावरती करतो. इथून आरोप अमेरिकेमधील जो काही आहे ट्रम्प तात्या त्यावरती हे होतात. म्हणजे आरोप कुणीही कुणावर करू शकतं, पण ते आरोप कुणी सिद्ध करणार का? कोण ते आरोप न करता पूर्ण डॉक्युमेंटली लीगल प्रोसेस कोण करणार का? हे लीगल काहीच करत नाहीत, कोणी लीगल केस फायर करत नाही, कोण लीगल कोर्टात जात नाही, काहीच नाही, फक्त आरोप करायचे. हे काहीतरी नेरेटिव्ह लोकांमध्ये आणायचा प्रयत्न करायचा. पण ते आपण जे आरोप करत आहोत ते आरोप ते लोक कोर्टात जाऊन सिद्ध करत नाहीत. याचा अर्थ काय होतो, जे काही चाललंय हे कुणी दबाव करून हे करत नाही, हे स्वतः त्यांच्या मर्जीनं होत आहे. ह्या गोष्टी मान्य कराव्याच लागणार आहेत. आणि जे काही
निवडणुका अजून व्हायच्या आहेत, तो पूर्वीच या महायुतीला 67 जागा मिळाल्या आहेत, विजय मिळालेले आहेत. याचा अर्थ सर्वांचा सुपडा साफ होणारच आहे. पण त्यावरही महत्वाची गोष्ट आहे की लढण्याआधीच विरोधक घाबरलेले आहेत, लढण्याआधीच हे रण सोडून पळत आहेत, हे तेवढंच खरं आहे. तुमचं ह्या सगळ्या प्रकारावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका. खाली कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.